हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आज आपण पाठराखीण या मालिकेचा आजचा म्हणजे 8 ऑगस्टचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. खूपच छान असा भाग दाखवलेला आहे. आणि मग इकडे सुलक्षणा प्राजक्ताच्या लग्नाची मागणी घालायला आलेली असते आणि मग भाग्या म्हणते की का नाही आहे व्हिडिओ. तेव्हा प्राजक्ता म्हणते तुला व्हिडिओवर विश्वास आहे की माझ्यावर आहे, असं प्राजक्ता भाग्याला म्हणते. आणि मग प्राजक्ताला आठवते की भाग्या झोपलेली असते आणि ती मोबाईल हळूच घेते आणि तिच्या पलीकडचा आणि मग तिच्यामधला व्हिडिओ डिलीट करते. आणि मग ती सुलक्षणा मॅडमला फोन करते आणि म्हणते सुलक्षणा मॅडम, आमच्या मोबाईलमधला तो पार्टीचा व्हिडिओ मी डिलीट केला आहे. पण असं म्हणते तेव्हा सुलक्षणा म्हणते हो, इंटरनेटवरील सोशल मीडियावरील सुद्धा आलोकचे जेवढे व्हिडिओ आहेत ते सगळे मी डिलीट झाले, ते करून घेते असं म्हणते. काळजी करू नकोस, उद्या तू भाग्यश्रीने कितीही व्हिडिओ शोधायचा प्रयत्न केला तर तिला नाही सापडायचा. तेव्हा प्राजक्ता म्हणते मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट केला. हे ऐकून भाग्या कदाचित माझ्यावर चिडेल, पण प्लीज तिच्यावर रागवू नका. तिला खूप पॉझिटिव्ह आहे माझ्या बाबतीत. आलोक सरांचा तो पार्टीतला व्हिडिओ बघितला आणि ही लग्नाचा ऐकून ती कदाचित चिडेल, काहीतरी बोलेल, पण तुम्ही तिच्या बोलण्याचं काही वाईट वाटून घेऊ नका. तेव्हा सुलक्षणा म्हणते हो. आणि मग प्राजक्ता म्हणते मॅम, तुम्ही उद्या माझ्यासोबतच भाग्यालाही लग्नाची मागणी घालाल ना? मला खात्री आहे, मला जेवढा जीव लावते ना त्यापेक्षा जास्त ती आरव सरांना जीव लावेल. तेव्हा सुलक्षणा म्हणते प्राजक्ता खूप उशीर झालाय असं म्हणते आणि फोन ठेवते. आणि मग हे सगळं प्राजक्ताला आठवतं असतं सुलक्षणा मॅडम सोबत बोललेलं. आणि मग आता प्राजक्ता म्हणते मामा, जे व्हिडिओमध्ये दिसलं ते जरी खरं असलं तरी त्यामागचं कारण वेगळं होतं आणि कदाचित आलोक सरांऐवजी दुसरा कोणी माणूस असता तर त्यांनी सुद्धा तेच केलं असतं, असं प्राजक्ता सांगत असते. तेव्हा मामा म्हणतात प्राजक्ता, आज जे काही घडतं ते आपल्यासाठी अनपेक्षित आहे. आम्ही कोणीच आलोक सूर्यवंशीला ओळखत नाही. आमच्यापैकी कोणीही त्यांना पाहिलेलंही नाही. तू त्यांना ओळखतेस कारण तुझं त्यांच्या घरी जाणं येणं आहे. हे बघ, तुला त्यांच्याशी संसार करायचा आहे, आयुष्य काढायचं आहे. त्यामुळे तुझ्या इच्छा आम्ही कोणीही आड येणार नाही, असं मामा म्हणतात. तुला जर ते आवडत असतील तर आम्ही कुणाचाही नकार येण्याचा प्रश्नच नाही. तेव्हा सुलक्षणा म्हणते म्हणजे तुम्हाला हे लग्न मान्य आहे ना? तेव्हा मामा म्हणतात जर प्राजक्ता हे लग्न मान्य असेल तर आम्हालाही हे लग्न मान्य आहे, असं प्राजक्ताचे मामा म्हणतात. आणि मग सुलक्षणा प्राजक्ताच्या जवळ जाते आणि म्हणते मग सुनबाई, लग्नाचा मुहूर्त काढायचा ना? तेव्हा भाग्या म्हणते एक मिनिट, सुनबाई वगैरे काय, असं म्हणतात. तिने अजून लग्नाला होकार दिलेला नाही आहे, असं भाग्या चिडून म्हणते. तेव्हा सुलक्षणा म्हणते हे सगळेजण तुझ्या उत्तराची वाट पाहतात, असं प्राजक्ताला म्हणत असते. या लग्नाला तू तयार आहेस ना? सुलक्षणा विचारत असते. तेव्हा करशील ना माझ्या आलोकशी लग्न, असं विचारते. तेव्हा सगळेजण प्राजक्ताकडे पाहतात. आता प्राजक्ता काय उत्तर देईल. तेव्हा सुलक्षणा म्हणते प्राजक्ता काय झालं? तेव्हा प्राजक्ता म्हणते मॅम, आजपर्यंत मी तुमच्याकडे नोकरी करण्यासाठी येत होते, त्याच नात्याने मी आणि तुम्हाला आणि आलोक सरांना आलोक सर म्हणत होते. या पलीकडे कोणत्याही नात्याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण आज माझा निर्णय जाहीर करण्यापूर्वी मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते बोल ना मग प्राजक्ता म्हणते नाही, इथे नाही, एकांतात, जरा आत येता का तुम्ही, असं म्हणते. आणि मग तेव्हा सुलक्षणा म्हणते अगं विचारतेस काय, हक्काने सांग. मग प्राजक्ता म्हणते या मग, असं म्हणते. तेव्हा तृप्ती म्हणते कमालच आहे, कमालच झाली. ही मुलगा आणि मुलगी बाजूला जाऊन बोलणं ही कॉमन नाही आहे आजकाल, पण आज मी पहिल्यांदाच बघते की मुलाची आई आणि मुलगी असे एकांतात जाऊन बोलताना बघणार आहे. वा वा प्राजू, लग्नाआधीच होणाऱ्या सासूची चांगलीच गट्टी जमवली आहेस, असं तृप्ती प्राजूला म्हणत असते आणि हसत असते. आणि मग प्राजू म्हणते सुलक्षणा मॅडमला घेऊन जाते, तिच्या खोलीमध्ये जाते. सुलक्षणा मॅडम आणि प्राजू रूममध्ये येतात आणि मग प्राजक्ता दार लावून घेते. तेव्हा सुलक्षणा म्हणते ही तुझी रूम आहे का, असं सुलक्षणा विचारते. तेव्हा प्राजक्ता म्हणते मॅम, काय चाललंय तुमचं? आपलं काय ठरलं होतं? तुम्ही माझ्याबरोबरच भाग्याला सुद्धा लग्नाची मागणी घालणार होता ना? मग तुम्ही माझ्याबद्दलच बोलताय, भाग्याबद्दल काहीच बोललं नाही तुम्ही. मॅडम, आपल्यामध्ये जे काही डील झालं ते माझ्या घरच्यांना माहीत नाही आहे, म्हणून त्यांनी हा लग्नाचा निर्णय त्यांनी माझ्यावर सोडला आहे. पण तुम्ही विसरताय का की आपल्यामध्ये डील झालं होतं की माझ्या आणि आलोक सरांच्या लग्नाबरोबरच आरव सर आणि भाग्याचं सुद्धा लग्न लावून द्यायचं. तेव्हा असं प्राजक्ता सुलक्षणाला म्हणत असते. तेव्हा प्राजक्ता म्हणते मॅम, तुम्ही अजून भाग्याबद्दल काहीच का बोललं नाहीत? तुम्ही नक्की भाग्याला सून करून घ्याल ना? मला दिलेला शब्द पाळाल ना? तेव्हा सुलक्षणा म्हणते प्राजक्ता, तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? तेव्हा प्राजक्ता म्हणते प्रश्न विश्वासाचा नाही आहे, प्रश्न माझ्या बहिणीच्या सुखाचा आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणते हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, मला सांग तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? तेव्हा प्राजक्ता म्हणते विश्वास आहे मॅम, म्हणूनच तर मी लग्नाला तयार झाले ना. पण मी एक अट घातली होती की तुम्ही
आरव सरासोबत भाग्याचं लग्न लावून द्याल. पण तुम्ही तर तेव्हा सुलक्षणा म्हणते, प्राजक्ता तुला असं वाटलंच कसं की तुझी आठ म्हणून मी पण एक तुला सांगितलं होतं. आता जेव्हा तुला बाहेर विचारलं तू या लग्नासाठी तयार आहेस की नाही, तू तर काहीच नाही उत्तर दिलंस. तेव्हा प्राजक्ता म्हणते, कसं उत्तर देणार, कसं प्रश्नाचं उत्तर देणार? प्रश्न माझ्या बहिणीच्या भविष्याचा आहे आणि तिचं भविष्य सुरक्षित केल्याशिवाय मी या लग्नाला होकार कसा देऊ शकते? आणि मग इकडे बाहेर आता चारुलता म्हणत असते, अहो तुमचा होकार आहे या लग्नाला, असं म्हणत असते. असा कसा होकार दिला तुम्ही? नाही नाही, कमाल करता तुम्ही. एवढा मोठा निर्णय तुम्ही एका झटक्यात घ्यायची काय गरज होती? तेव्हा आई आजी म्हणतात, हो ना जावई बापू, हा लग्नाचा विषय चालला, इथे तुमच्या रुग्णांना झटपट गोळ्या देण्याचा नाही चाललाय. तेव्हा मामा म्हणतात, चारू अडचण काय आहे? तेव्हा चारू म्हणते, प्राजक्ता अजून लहान आहे, आमच्या कुणाचंही मत न घेता होकार दिला तुम्ही आणि निर्णय प्राजक्तावर सोडला. तेव्हा तिला काहीतरी होतात. मग चारुलता म्हणते, तिला काय कळतंय, एवढ्या मोठ्या घरातून स्थळ आले म्हटल्यावर होच म्हणणार ती. तेव्हा तृप्ती म्हणते, तीच काय, मी असते तरी होच म्हणलं असतं. आणि मग कौस्तुभ तिच्याकडे बघतो आणि ती कौस्तुभकडे बघते आणि कौस्तुभशी लग्न करण्याआधी असं म्हणते. आणि मग कौस्तुभ म्हणतो, गप्प बसशील का तू जरा? तेव्हा मामा म्हणतात, चारू तू मोठ्या स्थळातलं स्थळ असू दे किंवा छोट्यातलं घरातलं स्थळ असू दे, प्राजक्ताला काही फरक पडणार नाही. त्याचा पैसा महत्त्वाचा नाही, तिथली माणसं महत्त्वाची आहेत. त्यामुळे प्राजक्ता पूर्ण विचार करूनच निर्णय घेईल. तिची इच्छा असेल तरच हो म्हणेल, नसेल तर नाही म्हणेल. तेव्हा चारू म्हणते, आपण आधीच ठरलं होतं ना आपलं, भाग्याच्या लग्नाच्या आधी प्राजक्ताच्या लग्नाचा विषय काढायचा नाही म्हणून. भाग्या मोठी आहे ना प्राजक्तापेक्षा, तरी तिची 2 लग्न मोडलीत. आधीच भाग्यश्रीचं लग्न नको का? भाग्याच्या लग्नाचा आधी विचार करायला नको का? असं म्हणत असते. तुम्ही प्राजक्ताच्या लग्नाला होकार दिला. तेव्हा मामा म्हणतात, भाग्या तुझ्या आधी प्राजक्ताचं लग्न झालं तर तुला काही प्रॉब्लेम आहे का, असं विचारतात. तेव्हा भाग्या म्हणते, नाही आई बाबा, असं काय करताय तुम्ही, मी तुम्हाला सांगितले ना मला लग्नच करायचं नाही. तेव्हा आई आजी म्हणतात, भाग्या हे काय खूळ आहे तुझ्या डोक्यातून, काढून टाक बाई. तेव्हा भाग्या म्हणते, हे खूळ नाही आहे आई आजी, हा निर्णय आहे माझा आणि तो बदलणार नाही, असं भाग्यात ठणकावून सांगत असते सगळ्यांना. आणि मग सांगते की बाबा तो आलोक. तेव्हा मामा म्हणतात, भाग्या तू त्याची काळजी करू नकोस. भाग्या प्राजू राजी झाली लग्नाला, आपण होकार दिला म्हणजेच अक्षदा पडणार नाही तिच्या डोक्यावर. आपण त्या आलोक सूर्यवंशीची व्यवस्थित चौकशी करू आणि मला वाटतं प्राजक्ताच्या लग्नाचा निर्णय हा प्राजक्तानेच घ्यायला हवा. आणि मग चारुलता म्हणते, मला तुझं कधी वागणंच कळत नाहीत, असं मामा चारुलताला म्हणतात. कधी तू प्राजूला नको ते बोलते, तिचा रागराग करतेस, इतकी वर्ष सांभाळून तिला आता या घरात नको आहे असेही म्हणतेस. मग आता तिचे लग्न होऊन आपल्या घरातून दुसऱ्या चांगल्या घरात जाणार असेल तर तुझी काय हरकत आहे, असं मामा चारुलताला म्हणत असतात. तेव्हा चारुलता म्हणते, काहीच म्हणत नाही येते, खाली मान घालून थांबलेली असते, कारण तिला वाटत असतं की भाग्याचं लग्न चांगल्या घरात व्हावं. आणि मग आता प्राजक्ताचा सीन दाखवलेला आहे. प्राजक्ता म्हणत असते, माझी हरकत आहे मॅडम, तुम्ही इतका वेळ माझ्या घरी आलात पण भाग्यश्रीबद्दल एक शब्दही बोलला नाहीत तर अजून. तेव्हा सुलक्षणा म्हणते, हे बघ प्राजक्ता. तेव्हा प्राजक्ता म्हणते, आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगितलं, मी स्वतः माझं आयुष्य स्वतःहून उद्ध्वस्त करायला निघाले आहे, तर त्या बदलात माझ्या बहिणीच्या नशिबात जे सुख आलंच पाहिजे. तेव्हा सुलक्षणा म्हणते, तू माझं ऐकून घेशील का? तू एवढी पॅनिक होऊ नकोस, शांत हो जरा. मला एक सांग, तुला तुझ्या बहिणीचं भलं झालेलं बघायचं आहे की नाही, तिचं भलं होणार हे तुला कळते का? मी तुझ्या बहिणीला आत्तापर्यंत 2दाच भेटले. एकदा जेव्हा मी तुमच्या घरी आले होते तेव्हा ओझरशी भेट झाली होती आणि दुसऱ्यांदा तिच्या मोडलेल्या लग्नात तर बोलण्याचा काही संबंधच येत नाही. तूच नीट विचार कर. ज्या मुलीला मी नीट ओळखतही नाही, जी मुलगी मला नीट ओळखत नाही, तिला जर मी थेट लग्नाची मागणी घातली तर तुझ्या मामीला संशय नाही का येणार? प्राजक्ता, मी तुला थेट मागणी घालू शकते कारण तू आमच्या घरी येतेस, आम्ही तुला ओळखतो आणि तुझ्या मामीला माहिती आहे. पण आता मी जर भाग्यश्रीबद्दल विषय काढला असता तर त्या दोघांना संशय नसता का आला, गोंधळ झाला असता. तेव्हा प्राजक्ता म्हणते, पण मॅम हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं आणि आता हे काय आहे तुमच्या मनात? तेव्हा सुलक्षणा म्हणते, तुझं आणि आलोकचं लग्न पुढचं पुढे बघू. तेव्हा प्राजक्ता म्हणते, पुढचं पुढे बघू म्हणजे काय? तेव्हा सुलक्षणा म्हणते, आधी मी लग्न ठरवते, लग्न
मागणी करून तुमचं लग्न ठरवीन आणि मग आपल्या गाठीभेटी वाढतील, ओळख वाढेल आणि योग्य वेळ आली की मग मी भाग्यश्रीला मागणी घालेल. तूच मला सांग, तुम्ही दोघीजणी ही तुमच्या मामाच्या लाडक्या मुली, दोन्ही लाडक्या मुलींना एकाच दिवशी एकाच वेळी मागणी घातली तर ती योग्य ठरेल का? आता तुला वाटणं साहजिक आहे, मी तुला हे आधी का नाही सांगितलं? पण खरंच काल तू जेव्हा आली होतीस ना, तेव्हा ते सगळं माझ्या मनात सुद्धा आलं नव्हतं. पण आज मी जर फक्त तुला मागणी घातली. हे बघ प्राजक्ता, मी तुला पुन्हा सांगते, आपण जर घाई केली तर आपणच अडचणीत येऊ. तुला हवं आहे ना भाग्यश्री आणि आरवचं लग्न व्हायला? मलाही हवं आहे. आणि मग आपल्याला थोडासा संयम ठेवावा लागेल. योग्य वेळ येईल तेव्हा भाग्यश्रीसाठी मागणी घालीन, असं सुलक्षणा प्राजक्ताला म्हणत असते. आणि मग ती आता परत जायला निघते सुलक्षणा. आणि मग प्राजक्ताला म्हणते, प्राजक्ता, तुझ्या बहिणीचं सुख माझ्या हातात नाही तर फक्त तुझ्या हातात आहे. त्यामुळे तुझ्या बहिणीच्या सुखासाठी तरी तू पटकन बाहेर चल आणि सगळ्यांना सांग की तू ह्या लग्नासाठी तुझा होकार आहे आणि हे आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं आहे ते लक्षात ठेव. चल प्राजक्ता, असं म्हणते आणि सुलक्षणा प्राजक्ताला घेऊन बाहेर जाते आणि सगळेजण वाटच पाहत थांबलेले असतात. आणि मग प्राजक्ता आणि सुलक्षणा बाहेर येतात. आता सुलक्षणा म्हणते प्राजक्ताला, आम्हा सगळ्यांना तुझं उत्तर ऐकायचं आहे, सांग काय निर्णय आहे तुझा? तेव्हा प्राजक्ता बघते इकडे तिकडे आणि विचार थोडासा केल्यासारखा करते आणि म्हणते, मी आलोक सूर्यवंशी सोबत लग्न करायला तयार आहे, असं प्राजक्ता आपला निर्णय सांगते. आणि सगळेजण बघत असतात. तृप्ती तर हसत असते आणि कौस्तुभसुद्धा. त्या दोघांना खूप आनंद झालेला असतो आणि आई आजी आणि चारुलताला मात्र आनंद झालेला नसतो, कारण त्यांना वाटत असतं की आधी भाग्याचं लग्न व्हायला हवं. मामा म्हणतात, म्हणजे आपली सोयरीक पक्की आहे? तेव्हा सुलक्षणा म्हणते, मग काय सुनबाई, लग्नाची तयारी सुरू करायची का? आणि मग सुलक्षणा प्राजक्ताला जवळ घेते आणि मिठी मारते आणि प्राजक्ता भाग्याच्या तोंडाकडे पाहते आणि ती विचारातच असते की सुलक्षणा मॅडम करतील की नाही भाग्याचं आणि आरवचं लग्न. आणि मग प्राजक्ता तिथून येते आणि भाग्यश्रीच्या समोर येते आणि म्हणते, मी या लग्नासाठी मनापासून तयार आहे. मला माहिती नाही माझ्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं आहे, कसं होणार आहे, काय होणार आहे. माझी फक्त एकच गोष्ट आहे, एकच इच्छा आहे, तुझ्या मनातील सर्व प्रश्न चिंता सर्व बाजूला ठेवून तू माझ्या लग्नात आनंदाने सामील व्हावं, असं भाग्याला म्हणत असते प्राजक्ता. तेव्हा भाग्या हसते आणि प्राजक्ताकडे बघते आणि म्हणते, प्राजू, तूच म्हणाली होतीस ना, तुझं दुःख ते माझं दुःख आणि माझं दुःख तुझं सुख ते माझं सुख, मग तुला आनंद झाला असेल तर मला नाही का होणार, असं भाग्या म्हणते. आणि प्राजक्ता आणि भाग्या एकमेकीला मिठी मारतात आणि हे चारुलताला काही आवडत नाही. ती शांत बसून उभा टाकून ऐकत असते आणि मग या दोघी एकमेकींना भेटतात. ते सुलक्षणा पाहते. भाग्या म्हणते, प्राजू, तू माझ्या मोडलेल्या लग्नात कुठल्याच कार्यक्रमात नव्हतीस. आता आपण मजा केली नाही, तुझ्या लग्नात आता सगळी कसर भरण काढूया, असं भाग्या म्हणते. तेव्हा कौस्तुभ म्हणतो, एक नंबर भाग्या, आपण खूप मजा करूया आता, असं कौस्तुभ म्हणत असतो. आणि मग आता भाग्या म्हणते, प्राजू, तुझ्या लग्नाला विरोध नव्हता, माझी फक्त तुझी काळजी वाटली म्हणून मी बोलत होते. पण तुला आलोक सूर्यवंशी आवडत असतील तर मी मध्ये बोलणारी कोण? ते काय म्हणतात, मिया बीवी राजी और क्या करेगी भाग्यश्री, असं म्हणते आणि सगळेजण हसत असतात. आणि मग भाग्या म्हणते, प्राजू, तुला आठवते ना, तुला मी म्हणलं होतं की तुझं लग्न आलोक सूर्यवंशी बरोबरच होणार आहे, असं भाग्या म्हणत असते. आणि मग आता मामा म्हणतात, चारुलता, आता सगळ्यांचं तोंड गोड करायला हवं, जा काहीतरी गोडाचं घेऊन ये. तेव्हा चारुलता जाते आणि मग एक डब्बा घेऊन येते आणि म्हणते, बेसनचे लाडू आहेत अहो, असं म्हणते. आणि मग मामा म्हणतात, दे मॅडमला लाडू, असं म्हणतात. आणि मग मॅडमचं तोंड गोड कर, असं म्हणतात. तेव्हा ती देते आणि म्हणते, मॅडम हे घ्या, असं म्हणते. आणि मामा म्हणतात, मॅडम नाही, विहीनबाई झाला आहात ना तुम्ही आता, असं म्हणतात. आणि म्हणतात, विहीनबाईला लाडू दे, तोंड गोड कर, असं चारुलताला सांगत असतात. तेव्हा चारुलता लाडू देते आणि मग सुलक्षणा म्हणते, हा लाडू माझ्या सुनेला आणि तुमच्या हातचे लाडू खाल्लेत मी, खूप चविष्ट लाडू असतात, माझ्या सुनबाईचं तोंड गोड मीच करणार, असं म्हणते. आणि मग चारुलता तिच्या हातातला लाडू घेते आणि प्राजक्ताकडे जाते. आणि मग आता प्राजक्ताला लाडू चारणारच असते, तेवढ्यात भाग्या सुलक्षणाचा हात धरते. आणि मग सुलक्षणा भाग्याकडे आश्चर्याने पाहते की तिने माझा हात का धरला आहे. आणि मग आता भाग्या सांगते,
होणाऱ्या सासूबाई आहात ना, तुम्हाला माहीत नाही आहे का प्राजूला बेसनची ॲलर्जी आहे, बेसनचे लाडू चालत नाही तिला, असं भाग्या म्हणते. तेव्हा सुलक्षणा म्हणते तिच्या वाटचा लाडू मग तू खा असं म्हणते आणि भाग्याला लाडू सुलक्षणा भरवते आणि मग आता भाग्य आनंदाने तो लाडू खाते. आणि मग आता सुलक्षणा म्हणते आता माझ्या सुनेचे तोंड गोड करता आलं नाही तर काय झालं, माझ्या सुनेचं तोंड गोड करायला मी लवकरच मिठाई पाठवीन असं सुलक्षणा म्हणते. आणि मग मामाला म्हणते वैद्यबुवा आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. मग मामा म्हणतात हो अगदीच. तेव्हा सुलक्षणा म्हणते सर्व निर्विघ्नपणे पार पडेल ही जबाबदारी माझी असं सुलक्षणा म्हणत असते. चला आता निघायला हवं असं म्हणते. आमच्या घरच्यांना ही बातमी द्यायची आहे. तेव्हा मामा म्हणतात हो ना, मलाही तोच प्रश्न पडला होता की मुलीला मागणी घालायला घरातले सगळेच येतात ना आणि तुम्ही तर एकट्याच आलात. खरं तर जावाई बापूंना आणि तुमच्या घरातल्या इतर मंडळींना भेटायला आवडलं असतं आम्हाला असं मामा म्हणतात. तेव्हा सुलक्षणा म्हणते आता आपल्या भेटी काय होतच राहतील, पुढच्या वेळेला सगळेच नक्की भेटू. हो येते मी असं म्हणत असते आणि चारुलताला म्हणते चारुलताताई येते असं म्हणते. आणि मग सुलक्षणा त्या ड्रायव्हरला खुणावते आणि मग प्राजक्ताला सांगते प्राजक्ता मला खूप आनंद होतोय, तुझ्यासाठी अगदी योग्य मुलगा निवडला आहेस असं म्हणत असते सुलक्षणा. आणि मग गोविंद म्हणून आवाज देते. तो गोविंद नावाचा माणूस काहीतरी बॅगा घेऊन आलेला असतो आणि तो बॅगा आणून तृप्तीच्या हातात देतो आणि मग तृप्ती थँक्यू म्हणते आणि लगेच ती बघायला लागते. आणि मग आता सुलक्षणा म्हणते येते सुनबाई लवकरच असं म्हणते. आणि सुलक्षणा सूर्यवंशी तुला सासरी घेऊन जायला येईल असं म्हणते आणि मग ते तिथून चाललेली असते. तिचा मोबाईल तिथे खाली असतो, तो घेते आणि तिथून जाते. आणि आता भाग्या प्राजक्ताला मिठी मारते आणि मग मामा येतात, मामासुद्धा मिठी मारतात आणि मग तृप्ती येते आणि सगळेजण एकमेकांना मिठी मारतात. आणि मग भाग्या प्राजक्ताला मात्र खूप टेन्शन असतं कारण तिला माहीत असतं की हे काय झालेलं आहे, आलोक सूर्यवंशी कसा आहे हे तिला माहीत असतं. त्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये असते. आणि इथेच आपला आजचा भाग संपतो. आता प्रोमो दाखवलेला आहे. प्रोमोमध्ये भाग्या विचार करत असते आई आजी घरी आल्यापासून प्राजू काहीतरी वेगळंच वागते, मला वाटतं प्राजूला काहीतरी लपवते, नक्की काही घडते ते मला शोधावं लागेल असं म्हणते. आणि जाते ती आलोक सूर्यवंशीच्या घरी म्हणजे आरवच्या सुद्धा. आणि मग ती आरव बाहेर चाललेला असतो कुठेतरी. मग ती भाग्या येते आणि मग बॅग घेऊन कुठे चाललात असं म्हणते आणि मग त्याच्या हातातली बॅग खाली पडते. तो परत बॅग घेतो आणि मग एकमेकाचा हात एकमेकाला लागतो आणि तो बसून तिथून जातो. आणि मग सुलक्षणा म्हणते काय करतेस इथं असं भाग्याला म्हणत असते. भाग्या म्हणते माझ्या बहिणीचं सासर बघायला आली आहे असं भाग्या सुलक्षणाला म्हणते. तेव्हा सुलक्षणा म्हणते भाग्यश्री सासर बघायला आली आहे की आलोकला बघायला आली आहे असं मनातल्या मनात विचार करत असते कारण अजूनही तिच्या मनातला संशय गेलेला नाही असं सुलक्षणा विचार करत असते. आणि इथेच आपला आजचा भाग सुद्धा संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला, आवडला का? अशाच नवनवीन भागासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद.